नमस्कार. निश्चय एमपीएससी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवरती ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती तुमचं खूप स्वागत आहे. आपलं जे काही संविधान सिरीज या नावानं सिरीज चालू आहे, ज्याच्यामध्ये आपण संविधानाला, भारतीय राज्यघटनेला, इंडियन कॉन्स्टिट्यूशनला सोप्या भाषेत आर्टिकलनुसार समजावून घेणार आहोत. तर आजचं जे आर्टिकल आहे ते आर्टिकल 8 इंटरेस्टिंग आर्टिकल आहे बघा. आपण 5, 6, 7 हे आर्टिकल नागरिकत्वासंदर्भात डिस्कस करतोय. त्यातलं हे त्या सिरीज मधलं नागरिकत्वासंदर्भामधलं आर्टिकल 8 आहे. मूळचा भारतीय असलेला, बरोबर. म्हणजे काय, जो मूळचा भारतीय आहे, वंश परंपरेनं समजा भारतीय आहे, पण भारताबाहेर राहणाऱ्या विवक्षित व्यक्तींचे नागरिकत्वाचे हक्क म्हणजे काय. आता बघा, आर्टिकल 5 मध्ये डोमेसाईल, बरोबर. डोमेसाईल म्हणजे भारतामध्ये राहतो याच्यानुसार नागरिकत्व मिळालं होतं. आर्टिकल 6 मध्ये पाकिस्तानातून भारतामध्ये एखादी व्यक्ती आली तर त्याला नागरिकत्व कसं मिळेल हे सांगितलं होतं. आर्टिकल 7 मध्ये एखादी व्यक्ती जी भारताच्या बाहेर जाते, म्हणजेच पाकिस्तानमध्ये जाते ऍक्च्युली, आणि परत भारतामध्ये येते तर त्याला भारताचं नागरिकत्व कसं मिळेल हे सांगितलं होतं. आता आर्टिकल 8 मध्ये काय म्हणलेलं आहे की आपली भारतीय राज्यघटना बनत असताना जी व्यक्ती मूळचा भारतीय आहे, वंश परंपरेनं भारतीय आहे, पण तो आता भारताच्या बाहेर राहतो, म्हणजे कुठेतरी अमेरिकेत राहतो, इंग्लंडमध्ये राहतो, युरोपमध्ये राहतो, कुठंतरी राहतो, तर त्याला पण तिथं राहून पण त्याला भारताचं नागरिकत्व कंटिन्यू करायचंय, त्याला स्वतंत्र भारताचा नागरिक बनायचंय, तर त्याला भारताचं नागरिकत्व कसं मिळेल हे आर्टिकल 8 मध्ये सांगितलेलं आहे. तर बघा, आर्टिकल 8 मध्ये काय म्हणलेलं आहे, मूळच्या भारतीय असलेल्या पण भारताबाहेर राहणाऱ्या विवक्षित व्यक्तींच्या नागरिकत्वाचे हक्क. आपण आर्टिकलचं टायटल बघितलं, इथं काय म्हटलं बघा, अनुच्छेद 5 मध्ये काही असले तरी, म्हणजे 5 मध्ये काही पण आहे तर तरी सुद्धा हेच बरोबर आहे की जी व्यक्ती किंवा तिच्या मातेपित्यांपैकी किंवा आजींपैकी कोणीही एक गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट 1935 यात व्याख्या केलेल्या भारतामध्ये जन्मला असेल, म्हणजेच का अनडिवायडेड इंडियामध्ये जन्मलेला असेल, याचा अर्थ असा होतो बघा, याचा अर्थ असा होतो, जी व्यक्ती भारताबाहेर राहते, जी व्यक्ती भारताबाहेर राहते तर त्यासाठी हे आर्टिकल 8 आहे. त्यासाठी आर्टिकल 8 आहे. अशा व्यक्तीसाठी कंडिशन काय आहे की भारताबाहेर राहते, सोबत तो किंवा ती, जे काय असेल ते, तो किंवा त्याचे आई किंवा वडील किंवा त्याचे आजी किंवा आजोबा यांचा जन्म, म्हणजे यांच्यापैकी कोणाचाही जन्म हा कुठे झाला पाहिजे, अनडिवायडेड इंडियामध्ये, म्हणजेच काय, अविभाजित भारतामध्ये. आणि अविभाजित भारत म्हणजे काय, हे आर्टिकल 1935चा जो कायदा आहे, जो ब्रिटिश जेव्हा भारतामध्ये होतो त्यांनी बनवलेला जो कायदा आहे त्याच्यानुसार, म्हणजे आत्ताचा पाकिस्तान, आत्ताचा बांगलादेश हा जो काही एरिया आहे या ठिकाणी त्यांचा जन्म पाहिजे, बरोबर. हे इथपर्यंत आपण रीड केलेलं आहे. त्याच्या पुढे काय म्हणलेलं आहे बघा, भारतात जन्मले होते आणि जी त्याप्रमाणे व्याख्या केलेल्या भारताच्या बाहेरील कोणत्याही देशात सामान्यतः निवास करते, म्हणजे भारताबाहेर राहते, अशी कोणती व्यक्ती जर तिने त्या काळी त्या देशात किंवा राहत असेल त्या देशातील भारताच्या राजदौतिक किंवा वाणिज्य दौतिक प्रतिनिधीकडे, म्हणजेच काय, तिथं अधिकारी जो आहे, एम्बसी जे आहे भारताचं त्या देशामध्ये, ओके, त्या एम्बसीमध्ये जाणार आहे तो, आणि त्या एम्बसीमध्ये जाऊन तिथं तो नोंदणी करणार आहे की बाबा मी भारताचा आहे आणि माझ्याकडे असा असा पुरावा आहे, आणि तो पुरावा काय आहे माझ्यासाठी की मी माझं किंवा माझ्या आई वडिलांचं किंवा आजी आजोबांच्या पैकी कोणाचा तरी जन्म भारतामध्ये झाला होता आणि मी भारताचा आहे आणि मला आता भारताचं नागरिकत्व घ्यायचं आहे, मला स्वतंत्र भारताचं नागरिकत्व पाहिजे, असं तो जेव्हा सांगेल, म्हणजेच काय, तिथं एम्बसीमध्ये त्या देशातील, असं लिहितो मी, त्या देशातील एम्बसीमध्ये, बरोबर, किंवा ऑफिसमध्ये, भारताच्या ऑफिसमध्ये तो काय करेल, एक रजिस्ट्रेशन करेल, ओके, आणि मग त्याला भारताचं नागरिकत्व मिळणार आहे, असा त्याचा अर्थ होतो. म्हणजे बघा, सोप्या भाषेमध्ये, जो व्यक्ती भारताच्या बाहेर राहतो त्याला जर भारताचं नागरिकत्व घ्यायचंय तर त्याला एक पुरावा द्यावा लागेल की तो किंवा त्याच्या आई किंवा वडील किंवा आजी किंवा आजोबा यांच्यापैकी कोणाचा तरी जन्म भारतामध्ये झाला पाहिजे आणि आता त्याला तिथं नागरिकत्व हे भारताचं पाहिजे. एक फॉर्म आहे बघा तेव्हाचा, की ही तारीख बघा 26 जून 1950 ही तारीख आहे, ओके.
आणि कुठला आहे, कॅलिफोर्नियामधला आहे, कॅलिफोर्नियामधला आहे. तर ह्या व्यक्तीचं नाव काय आहे, महेश चंद्र. महेश चंद्र हा काय करतोय, नेम ऑफ फादर लिहिलेला आहे, दिसत असेल तुम्हाला किंवा नाही. प्लेस ऑफ बर्थ आहे, प्लेस ऑफ बर्थ त्याचं दिल्लीमध्ये आहे बघा. ओके. एज त्याचं 58 वर्ष आहे आणि त्याचं प्रेझेंट ऍड्रेस हे कॅलिफोर्नियाचं आहे. बरोबर, म्हणजेच काय तो अमेरिकेमध्ये राहतोय. आणि मग इथे लिहिलेलं आहे, धिस इज टू सर्टिफाय दॅट द पर्सन हुज पर्टिक्युलर्स आर गिवन बिलो हॅज बीन रजिस्टर्ड बाय मी ॲज अ सिटिझन ऑफ इंडिया अंडर द प्रोव्हिजन्स ऑफ आर्टिकल 8 ऑफ अ इंडियन कॉन्स्टिट्यूशन. म्हणजे त्या व्यक्तीला हे फॉर्म भरायचं होतं त्यांना त्या एम्बसीमध्ये आणि त्याला मग भारताचं नागरिकत्व मिळणार होतं. इथंपर्यंत होतं आर्टिकल 8. थँक्यू.